नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी सोनल तुम्हा सगळ्यांचे माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. आजचा दिवस ना माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आजपासून मी 21 दिवसीय श्री गुरुचरित्र पारायण चालू करत आहे. आज या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला मला आलेले स्वामी अनुभव सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघत असताल. मी खूप वेळा गुरुचरित्र पारायण केलं आहे, पण त्रिकाल पारायण आणि 21 दिवसीय पारायण पहिलं आहे. आणि यावेळी ते माझ्याकडून होतंय ना, याचा मला खूप आनंद आहे. आणि या सगळ्या गोष्टींना आपल्याकडून स्वामी महाराजच करून घेत असतात बरं का. म्हणजे फक्त मनामध्ये हाच विचार आला होता की आपण त्रिकाल पारायण करायला पाहिजे, 21 दिवसाचं पारायण करायला पाहिजे, आणि दुसऱ्याच दिवशी ना मी हे पारायण मांडायला आज सुरुवात करते. आपल्या मनातील भाव पण स्वामींना कळतातच. आज सकाळी लवकरच उठून सगळ्यात पहिले ना हळद, मीठ आणि गोमूत्र टाकून सगळी फरची पुसून घेतली. त्यानंतर आंघोळ केली आणि मग मी गॅसची पूजा करायला लागले. गॅसची पूजा करणं म्हणजेच अन्नपूर्णेची पूजा करणं. आता आपण महिलांनी अन्नपूर्णेची ना दररोजच पूजा करायला पाहिजे तशी, पण आपल्याला धकाधकीच्या जीवनात किंवा सकाळी एवढी सगळी कामे असतात, त्या गडबडीत ना आपल्याकडून होत नाही. पण माझ्या मते आठवड्यातून एकदा तरी आपण हे करायलाच हवं. छान अशी गॅसची पूजा केली. हळदी, कुंकू, अक्षता, फुले वाहिली आणि त्यानंतर 1 चमचा शुद्ध गाईचं तूप अग्नीवर टाकलं. आता या सगळ्या गोष्टींना आपल्या पंचमहायज्ञामध्ये पण येत असतात बरं का. हे सगळं आटोपल्यानंतर मी उंबरठा पूजन करायला घेतलं. जेव्हा कधी मी श्री गुरुचरित्र पारायण लावते ना, तेव्हा सगळ्यात पहिले ना सकाळी उठून उंबरठा पूजन हे नक्की करते. गोमूत्र, चंदन आणि हळद मिक्स करून त्याचं मी लेपन तयार करून घेतलं होतं. उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायला पाहिजे. याने आपल्या घरातील पॉझिटिव्ह एनर्जी वाढते आणि नकारात्मकता आपल्या उंबरठ्याबाहेरच राहते. आपल्या घरात माता लक्ष्मी ही उंबरठ्यावरूनच येत असते, त्यामुळे उंबरठा नेहमी स्वच्छ असावा. त्यासाठीच मी हळदीचं लेपन करून घेतलं आणि त्यावर हळदी कुंकू वाहून त्याची पूजा केली. आणि वैज्ञानिकदृष्ट्या जरी बघितलं तर हळदीमध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात. याने आपल्या स्वच्छतेसाठी पण खूप फायदा होतो. आणि या सगळ्या गोष्टी केल्याने आपल्या दररोजच्या दिवसांमधील आणि आजच्या खास दिवसांमधील ना फरक लगेच जाणवतो. म्हणजे आपण एखादी चांगली गोष्ट करायची म्हटली, देवाधर्माची गोष्ट करायची म्हटली, तर उंबरठा पूजन झालं, रांगोळी झालं, हे तर काढतोच. आणि ही आपली तर संस्कृतीच आहे. आणि पारायण लावण्या अगोदरच या सगळ्या गोष्टींनी ना आपल्या घरात ना एकदम पॉझिटिव्ह एनर्जीच तयार होते. म्हणजे सकाळी सकाळी खरंच आपल्या घरात कोणती दैविक शक्ती आली की काय असंच वाटतं. एकीकडे स्वामी महाराजांचे किंवा दत्त महाराजांचे गाणे चालू असताना त्यात ह्या सगळ्या गोष्टी करायला ना मला तर खूप समाधान भेटतं. दररोज 24 तासांमधून ना आपल्याला एकदा तरी निगेटिव्ह थॉट मनात येतो. आपण कोणत्या तरी गोष्टींचा खूप सारा विचार करतो, अतिविचार करतो, आणि त्याने आपलं म्हणजे डोकंच काय, मन पण थाऱ्यावर राहत नाही. आणि हे तर माझ्यासोबत नक्की होत असतं. 24 तासातून एकदा तरी असा विचार येतो की हे सगळं व्यर्थच आहे. पण जेव्हा कधी मी पारायण लावते आणि त्या पारायणातले 7 दिवस मी ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करते ना, तेव्हा माझ्या मनामध्ये ना निगेटिव्ह विचार येतच नाही. माझ्या प्रत्येक महिन्यातले ना हे 7 दिवस ना खूप छान जात असतात. आणि याचा अनुभव आहे ना मला गेल्या 4-5 महिन्यापासून येत आहे, जेव्हापासून मी दर महिन्याला श्री गुरुचरित्र पारायण करत आहे. छान असं उंबरठा पूजन झालं. त्यानंतर मी रांगोळी काढली आणि नंतर माझ्या घराचा मुख्य दरवाजा त्यावर पुसून घेऊन त्यावर पण छान असं हळदीचं स्वस्तिक काढलं आणि नंतर मी पारायण मांडायला सुरुवात केली. आता हे बघा, हे पारायण झालं, गुरुचरित्र पारायण झालं, स्वामी समर्थांची सेवा झालं. हे आपल्या मनात श्रद्धा असायला हवी. नाहीतर याच्यासाठी ना वेगळं काही करण्याची गरज नसते बरं का. म्हणजे काही जणांना खूप असं वाटतं की श्री गुरुचरित्र पारायण करतो तर त्याचे खूप सारे नियम असतात, खूप कडक करावं लागतं. असं काही नसतं. स्वामी फक्त आपल्या मनातली श्रद्धा बघतात आणि आपल्याकडून जेवढं होतं ते आपल्याकडून करूनच घेत असतात. आता तुम्ही पुढे बघू शकता की मी किती साध्या आणि सोप्या पद्धतीने श्री गुरुचरित्र पारायणाची मांडणी केली आहे. छान असं जिथे मला पारायण मांडायचं होतं तिथे मी पुसून घेतलं. त्यानंतर मी त्यावर एक पांढऱ्या रांगोळीने स्वस्तिक काढलं, एक चौरंग मांडला, चौरंगावर लाल कापड ठेवलं आणि नंतर महाराजांचा फोटो होता, स्वामींची मूर्ती होती, त्याचा राज्याभिषेक करून मी त्यांना विराजमान केलं. स्वामी महाराजांचा राज्याभिषेक मी आपलं गंगाजल आणि दूध होतं त्याने केला. तुम्ही पंचामृत तयार करून त्यानेही करू शकता. आता महाराजांना हिना अत्तर खूप आवडतं. मग हिना अत्तर मी लावून घेतलं. त्यानंतर त्यांना हार घातला आणि मुकुट घातला.
स्वामी सेवेत येण्या अगोदर आहे ना माझा देवावर विश्वास होता, पहिल्यापासूनच आहे, श्रद्धा पण होती. पण जेव्हापासून मी स्वामी सेवेत आले ना तेव्हापासून आहे ना विश्वास अधिक झाला आहे आणि श्रद्धा पण खूप झाली आहे. ही अंधश्रद्धा नाही आहे बरं का, ही फक्त श्रद्धा आणि स्वामींवर असलेला निर्दृढ विश्वास आहे. आपल्या जीवनामध्ये ना आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम्स येत असतात. दिवसातून आपण कितीतरी प्रॉब्लेम्सला तोंड देत असतो. पण या सगळ्या गोष्टींमध्ये ना आपल्याला ना जे बळ लागतं, जी हिंमत लागते ना ते स्वामी आपल्याला देतात. जी ताकद लागते ते स्वामी आपल्याला प्रोव्हाइड करतात. आणि आपल्याला ना म्हणजे कोणत्या गोष्टीमध्ये ना हरू देत नाही, हे नक्की. निगेटिव्ह एनर्जी किंवा निगेटिव्ह थॉट आपल्या मनात येत नाही, की एखादी गोष्ट असेल, एखादा प्रॉब्लेम असेल तर तो आपल्याकडून सॉल्व्ह होईल की नाही होईल हा सुद्धा विचार येत नाही. फक्त हाच विचार मनात असतो की हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे आणि तो होतो देखील. म्हणजे आपल्याकडूनच तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो. पण तो करण्यासाठी जी म्हणजे आपल्याला शक्ती लागते ना ते स्वामी आपल्याला देतात. याचा अनुभव तर मला नक्की आला आहे. 2022 साली एक आजोबा म्हणजे माझ्या मैत्रिणीचे आजोबा होते, जे की इकडे पुण्याकडे आले होते त्यांच्या नातीकडे, माझ्या मैत्रिणीकडे. आणि मग मी त्यांना घरी बोलवलं होतं चहा घेण्यासाठी. आणि मला त्यावेळी कळलं होतं की त्यांनी दिंडोरीमध्ये जवळजवळ 25 वर्ष सेवा केली होती. आणि ते आल्यानंतर म्हणजे त्यांना जाणवलं की मी देवावर विश्वास ठेवते. त्यांनी माझं म्हणजे ते जवळच होते राहायला, तर त्यांनी माझं 2-3 दिवस वागणं बघितलं. मी पूजा अर्चा करते, सकाळी लवकर उठून देवपूजा हे सगळ्या गोष्टी करते. तर त्यांच्या मनात आलं आणि त्यांनी मला गुरुचरित्र वाचायला सांगितलं होतं. आणि त्यांचं ऐकून मी गुरुचरित्र वाचायला सुरुवात केली. म्हणजे स्वामींना माझ्या जीवनात आणणारे ते बाबा तेच होते. पण आज ते आपल्यामध्ये नाही आहे याची जरा खंत आहे. पण त्या बाबांमुळे स्वामी माझ्या आयुष्यात आले. त्यासाठी मी त्या बाबांचे ना म्हणजे लाईफ टाईम खूप खूप ऋणी राहील. आणि त्या बाबांनी सांगितल्यानंतर मी श्री गुरुचरित्र पारायण लावलं. आणि त्यावेळी पण मी असंच गॅप घेऊन त्रिकाल पारायण केलं होतं. आणि तेव्हाच मला 2022 साली कळलं की पार्थ माझ्या आयुष्यात येणार आहे. आणि 2023मध्ये पार्थ पण आला. तेव्हापासून आहे ना चांगल्या गोष्टी जरा घडायला लागल्यात. म्हणजे पार्थच्या बाबांचं प्रमोशन असेल, जागा घेणं झालं असेल किंवा मग पार्थ झालेला असेल, या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी चांगल्याच होत्या. आणि मला तरी वाटतं की ही गुरूंचीच महिमा असावी. चला, असं स्वामी महाराज दत्तगुरूंबद्दल बोलायला लागलं तरी कमी पडेल. हा होता माझा पारायणाचा पहिला दिवस. अशा प्रकारे मी पारायण लावते आणि हे सगळे माझे अनुभव आहेत. तुम्ही पण स्वामी भक्त असताल ना तर माझ्या या सगळ्या गोष्टींमध्ये ना नक्कीच रिलेट करताल. छान पहिल्या दिवसाचे 1 ते 9 अध्याय वाचले आणि त्यानंतर महाराजांना नैवेद्य दाखवला. माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.